मित्रांनो, ही फोम बसवायचं कारण काय? हा आपल्याला 70 पैशाला पडलेला आहे. पहिल्या पिकाला साधारणतः जाते 35 ते 40,000 फॉर्म. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GB लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहे की पेरूमध्ये आपल्या फॉर्म लावायचा चालला आहे. तर त्या साईडला बघताल की तिकडे फॉर्म लावायचा चालू आहे. या साईडनं लावत तिकडे गेलेले आहेत. ही आपला तिसरी वेळ आहे की फॉर्म लावायचा आहे. काही साईज आपली पेरूची वाढलेली आहे आतापर्यंत. जवळ आणून दाव. तर ही बघू शकता, ही साईज वाढलेली आहे आणि हे बघा, ही सगळी साईज वाढलेली आहे. आणि पुढच्या साईडला जे शेंडे आहेत तर याला पण फळ लागलेलं आहे बारीक बारीक. तर आपण त्याला फोम लावायचं चाललेलं आहे. तर आपण तिथं जाऊन बघूया आणि यासाठी येणारा खर्च आणि आपल्याला फोम कितीला पडलेला आहे ते सगळं आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ही फोम बसवायचं कारण काय? का तर ह्याच्यात ह्या फळाला डाग बसू नये किंवा डंक लागू नये किंवा कुठलाही स्पॉट येऊ नये किंवा कुठला माल खराब होऊ नये यासाठी फोम लावला जातो. तर ह्याच्यावर काय होते, जर समजा फोम नसेल तर फळमाशी बसून थोडासा डाग स्पॉट झाला तर तो पूर्णपणे माल खराब होतो. तर त्यासाठी आपण हा फोम लावला जातो आणि फोम लावल्यामुळे ह्याची क्वालिटीसुद्धा चांगली येते. तर मित्रांनो, आता आपण बघूया की फोम आणि त्याच्यावर येणारा जो कागद आहे तो कशा प्रकारे आहे. तर ही बघू शकता, हे फोम आहेत. हा आपल्याला 70 पैशाला पडलेला आहे. ह्याच्यात 3 mm चे फोम असतात. एक जो असतो तो 180 mm, एक 200 mm आणि एक 220 mm. आणि आपला जो आहे तो 200 mm चा आहे. तो 180 mm हा आपण पेरूसाठी वापरत नाही. 200 mm आणि 220 mm हा पेरूसाठी वापरला जातो. आणि ह्याच्यात आपण ह्याच्यावर लावण्यासाठी एक कागद भेटतो, तर तो पण आपल्याजवळ आहे. हा असा कागद येतो ह्याच्यावर. तो त्या फोम लावल्यानंतर त्याच्यावर हा कागद लावला जातो. तर तो आपण डिटेलमध्ये बघणार आहे पुढं की कसा फोम लावायचा आहे आणि त्याच्यावर ही कागद कसं बांधलं जाते आणि ह्याची माहिती, ही कशासाठी लावायचा असतो, ही सगळी माहिती आपण पुढं सांगणार आहे. त्यांच्या जवळ आलोय, आपण त्यांना माहिती विचारूया. तर तुम्ही कुठून आला आता? आम्ही मोहत बसल्या वाक्य शिवण्यापासून आलो. अच्छा, आणि तुमचं नाव? रावसाहेब महादेव कोळेकर. अच्छा, तर आता ही फोम लावायचं काम तुम्ही किती दिवसापासून करताय? आम्ही 3.5 ते 4 वर्ष झालं करतो. 3-4 वर्ष झाली. आणि किती जणांची टीम आहे तुमची? 12-13 आहे. 12-13 जण. तर आता ही आता 2 एकर आहे. तर समजा तुम्हाला 2 एकर जर फोम लावायसाठी किती वेळ लागतो, म्हणजे किती दिवस लागतो? कसं आहे म्हणजे का, झाडाच्या हिशोबाने राहते. झाडाला फळ जास्त असलं तर टाइम जातं, 8 दिवस जाते. कमी असलं फळ तर 4 दिवसात बरोबर शकतो. समजा नवीन झाड असेल, म्हणजे पहिलंच वर्ष असेल आणि पहिल्यांदाच फळ घ्यायचं असेल तर एका झाडाला किती फोम बसतो? साधारणतः 40-45 फॉर्म चिकत एका झाडाला. ते पण 2 टप्प्यात गेला. 2 टप्प्यात. आता तुम्ही फोम जे लावता तर तुम्ही असं नगावर लावता का असं गुदडं घेता किंवा काम? नगावर लावतो. नगावर. कसं प्रतिनग किती रुपये? प्रतिनग 70 पैसे. 70 पैसे. हां. आणि आता एका एकरीत किती बसते? काही झाडावर राहतो तसं, एकरात बसण्यात काय अडचण येत नाही. समजा तुमच्या झाडाला जर 20 फॉर्म असले, एका झाडाला 40 बसतात, एका झाडाला 30 बसतात किंवा एका झाडाला 5 वर बसतात, असं होते ना. कारण साधारणतः सरासरी पहिल्या पिकाला साधारणतः जाते 35 ते 40,000 फॉर्म. 35 ते 40,000 म्हणजे एकरी बसते? एकरी 35 ते 40,000 पहिल्या पिकाला. अच्छा. आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे 3-4 वर्ष करताय, म्हणजे किती लांब जाऊन काम करताय? आम्ही जिकडे बोलवतो 70-80 किलोमीटर बरोबर जातो, 10 किलोमीटर बरोबर जातो, जिथं बोलवेल तिथं जातो. अच्छा, म्हणजे जरी लांब असलं तरी त्याचा रेट सेमच असतो का? नाही, किलोमीटरवर राहतो. साधारणतः आम्ही 70 किलोमीटरला 3,500 रुपये भाडे घेतो. अच्छा, सेपरेट पैसे घेतात. समजा आता तुम्हाला जर दुसऱ्या शेतकऱ्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर देऊ घे.
सांगा नंबर तुमचा, डायरेक्ट सांगा म्हणजे आपलं समजा. 90 21 44 62 61 रावसाहेब महादेव कोळीकर. किती दिवस अगोदर फोन करायला लागते? अगोदर 3 ते 4 दिवस अगोदर कॉल करावा लागतो, कारण आम्हाला वेटिंगला असते. बिझी शेड्यूल हा. असते. अच्छा.